काँग्रेसने एखाद्या राज्यसभा विधान परिषदेच्या जागेसाठी कुढत बसू नये असा सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेचं दैनिक सामना याच्या अग्रलेखामधून देण्यात आलाय। केंद्रामध्ये सत्ता मिळवायची असेल तर राज्यामध्ये आघाड्या मजबूत करा, मित्रपक्षांशी एखाद्या विषयावरती अंतर राखणं संकुचितपणा ठरेल असं देखील सामनाच्या अग्रलेखामध्ये लिहिण्यात आलं। त्यावरती आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील उत्तर दिलंय। हायकमांडने परवानगी दिली तर विधानसभा अध्यक्षपद सोडण्यावरून आपल्यावरती टीका करणाऱ्यांचा बुरखा फाडेन असा इशारा पटोलेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिला आहे। राहुल गांधी प्रधानमंत्री होणार असतील तर आम्ही नाही सांगणार की आम्हाला प्रधानमंत्री करा म्हणून शिवसेनेचा, किंवा शरद पवारांच्या पक्ष नाही सांगणार जाऊन की आमच्या पक्षाचा प्रधानमंत्री करा, किंवा अखिलेश यादवांचा पक्ष सांगणार नाही की आमचा प्रधानमंत्री करा, किंवा ममता बॅनर्जी सांगणार, आम्ही म्हणणार काँग्रेसचा प्रधानमंत्री करा। अशा वेळेला प्रादेशिक पक्षांना प्राधान्य दिलं पाहिजे। तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात आणि आपण येणाऱ्या संधींचं समान योग्य प्रकारे वाटप केलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। मला आणि माझ्या पक्षाला एक संयम आहे आणि काँग्रेस पक्षाचा विचार असा नाही की आम्ही आपल्यासोबत असलेल्या लोकांवर टीका करायची भूमिका आमची नाही, पण जास्तच अति झालं तर हायकमांडची परवानगी घेऊन मी जे आमच्या हायकमांडलाही माहीत आहे ती घटना सगळी, त्याच्यामुळे हायकमांडची परवानगी घेऊन मी वास्तविकता लोकांच्या समोर मांडू, म्हणजे सगळे जे टीका करणारी लोक कशी उघडे पडतील त्यांना माहीत आहे। मग हायकमांडने मला परवानगी दिली तर मी हा पडदा कसा फाडायचा ते मला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।